मंत्रिमंडळ विस्तार होणार म्हणणाऱ्या शिंदे फडणवीस सरकारला मंत्रिमंडळ विस्ताराचा निश्चित मुहूर्त काही मिळत नाही आणि त्यामुळेच विरोधकांनी आता थेट राज्यपालांची भेट घेत फक्त दोघांचं सरकार बेकायदेशीर असल्याची तक्रार केली आणि त्याच वेळी आता शिंदे गटाच्या प्रवक्त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराची नवी तारीख जाहीर केली आहे। पण हा मुहूर्त तरी शिंदे फडणवीस सरकार गाठणार का हा प्रश्नच आहे। महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याची प्रतीक्षा संपूर्ण राज्याला लागली आहे। जवळपास एका महिन्यात मंत्रिमंडळ विस्ताराचे अनेक वायदे दिले गेले, पण त्याचा फायदा काहीच झाला नाही। त्यामुळे विरोधकांनी या दोघांच्या सरकार विरोधात थेट राज्यपालांच्याकडे तक्रार केली आहे। राज्यात अतिवृष्टीमुळे संकट उभं राहिलं असताना मंत्रिमंडळ नसणं बेकायदेशीर असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। जवळपास राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होऊन एक महिना उलटलेला आहे। पत्रकार मित्रांनो, अजूनही मंत्रिमंडळाची विस्तारवाढ होत नाहीये। कशामध्ये अडकलेलं आहे ते कळायला मार्ग नाहीये। वास्तविक पूर्ण बहुमत त्यांच्याकडे आहे, मग त्यांना दिल्लीतनं सिग्नल मिळत नाही का? त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर आमदारांना आम्ही तुम्हाला मंत्री करतो सांगितलं आणि ती संख्या वाढलेली असल्यामुळे आता सगळ्यांना कसं ॲडजस्ट करायचा हा काही प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झालाय का हेही कळायला मार्ग नाहीये। आता मंत्रिमंडळ विस्तार होईल। किती दिवस झाले अजित पवार म्हणतात दोघं सरकार चालत आहे। अरे पण सरकार चांगलं चाललंय की नाही? शेतकऱ्यांच्या आम्ही शेतकऱ्यांना फोकस केलंय। 50,000 रुपये देण्याचं जी ती थांबली होती योजना आम्ही ती कार्यान्वित केली। पेट्रोल डिझेल कमी केलं, दुष्काळी भागात पाणी वळवण्याचं धोरण आम्ही घेतलं, त्याच्यावर निर्णय घेतला। मंत्रिमंडळ विस्तारावरून विरोधक आक्रमक झाले असतानाच आता शिंदे गटाच्या दीपक केसरकर यांनी छातीवर हात ठेवून येत्या 4 दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होणारच असं सांगितलंय। असं की आम्ही राज्यपालांना सांगितलं आणि म्हणून विस्तार झाला असं होत नाही। तो विस्तार करण्याची विनंती ही मुख्यमंत्री महोदयांनीच करायला लागते आणि मुख्यमंत्र्यांनीच मंत्रिमंडळाची नावं द्यायला लागतात आणि त्याच्यानंतर राज्यपाल त्यांना शपथ देत असतात। मी आपल्याला आताच सांगितलेलं आहे लवकरात लवकर हे होणार आहे आणि त्याच्यामुळे ह्याचा इश्यू करण्यात येऊ नये अशी सुद्धा विनंती आहे। येत्या 4 दिवसात तरी 4 दिवसात नाही झालं तर तुम्ही मला विचारायचं की का नाही झालं। शिंदे फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी गेल्या महिन्याभरापासून आमदारांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे। 3 जुलैच्या आधी मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख देण्यात आली होती, पण जसं जसं 16 आमदारांच्या प्रकरणातल्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीची तारीख पुढे पुढे जाते तशीच मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख सुद्धा तारीख पे तारीखच सुरू आहे। त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्ताराचा नवा 6 ऑगस्टचा मुहूर्त तरी साधला जातो का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।